जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची Are you serious, जानवी? Yes, sir. जानवी तुला वेळ लागलाय का? एक काम कर, तू बस शांतपणे, मी तुझ्यासाठी चहा मागवतो. मग नको चहा मला, सर. बरं, बसशील तरी? आता मला सांग, तुला नोकरी का सोडायची? सर, लग्न ठरलंय ना माझं. म्हणजे ते खरंय? येस सर. जानवी, लग्न हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तरीही वडिलकीच्या नात्याने मी तुला सांगतो, विचार. हे बघ, वय हा मुद्दा आहेच, पण स्वभाव हाही महत्वाचा मुद्दा आहे. लग्न म्हणजे केवळ सप्तपदी आणि गळ्यात मंगळसूत्र घालणं नव्हे, तर ती आयुष्यभराची कमिटमेंट असते, एकमेकांना सांभाळून घेण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची. आणि जानवी, एक चूक can ruin your entire life. लग्न करणं सोपं आहे, निभावणं कठीण आहे. तेव्हा निभावण्याची खात्री असेल तरच लग्न कर. मी स्वतःच्या अनुभवावरून तुला सांगतोय, माझं ऐक. तुझ्यासारख्या सेन्सिबल मुलीने असा निर्णय घ्यावा, आश्चर्य आहे. प्लीज माझा राजीनामा स्वीकारा ना. मी खरंच नाही नोकरी करू शकत यापुढे. आय कॅनॉट अफोर्ड टू लूज माय मोस्ट एफिशियंट स्टाफ. मिस्टर अनिल म्हणाले म्हणून तू राजीनामा दे ना. सर, मी म्हंटल ना लग्न ठरलंय माझं, आणि तशी मी नोकरी सोडणारच होते. जानवी, हे वाक्य तू माझ्याकडे बघून म्हणाली असतीस ना, तर मी अधिक जास्त कन्व्हिन्स झालो असतो. तू विचार कर, सगळा विचार कर, आणि त्यानंतरही तुला राजीनामा द्यावासा वाटला तर आपण जरूर त्याविषयी बोलू. पण आत्ताच्या तुझ्या या आततायी निर्णयाला मी सपोर्ट करू शकत नाही. सर, पण यू मे गो नाउ. साहेब, त्या छत्रीवालीशी बोलणं झालं का तुमचं? लग्न ठरलं रे तिचं. काय? लग्न आधीच ठरलंय तिचं? पण तुम्ही आधी का नाही सांगितलं तिचं लग्न ठरलंय म्हणून? अरे असं कसं सांगणार ते आधी? सर, तुम्ही तिची बाजू घेऊन बोलू नका. त्या छत्रीवालीचा खूप राग आलाय मला साहेब. कधी भेटली ना तर जाब विचारणार आहे मी तिला. नंदन, असं काही वागायचं नाहीयेस, तू कळलं? आणि मी तिला विचारायच्या आधीच तिने तिच्या लग्नाबद्दल मला सांगितलं, आणि एका अर्थी ते बरंच झालं. नाही, कारण तिला नंतर कळलं असतं ना तर मग खूप विचित्र वाटलं असतं. साहेब, तिचं लग्न कधी आहे? माहित नाही. तुम्ही विचारलं नाही? नाही, म्हणजे ज्या गावी जायचंच नाही तिथली चौकशी तरी कशाला करायची?
साहेब म्हणजे तुम्ही त्या छत्रीवालीला कधीच भेटणार नाही? नाही. तू जा, तू तुझी कामं कर जा. ठीक आहे साहेब, पण काही लागलं तर आवाज द्या मला, मी इथेच आहे. हो. काय रे तुम्हाला एकटं वाटत नाहीये ना? नंदन, जा. मी 2 बस जाऊ दिल्यात, अजूनही त्या अकाउंटंटचा पत्ता नाही. सकाळी पण नव्हता तो स्टॉपवर. काय झालं असेल? दांडी मारली असेल का बरं वाटत नसेल? का पुढच्या स्टॉपवरून बस पकडली? पण मग तसं सांगायचं तरी ना मला. मला कशाला सांगेल तो? जेमतेम काही दिवसांची ओळख. आपल्याला किती पटकन एखाद्या माणसाची सवय होते नाही? 4 वर्षापासूनची ओळख हे असंच वाटायला लागतं. पण काही का असे ना, थोडी तर आहे ना ओळख. उद्या जरा चौकशी केली पाहिजे का बसला नव्हता ते. आजारी पडला नसेल म्हणजे मिळवलं. हाय श्री. हाय. बसायला नाही सांगणार मला? माझी निघायची वेळ झाली. मी खूप नॉनसेन्स वागले ना. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. मी आज फक्त तुझी माफी मागायला आली आहे. मला खूप पश्चाताप होता माझ्या वागण्याचा. चुका शेवटी माणसाकडनंच होतात नाही का? तुला आता पश्चाताप झालाय ना? हो, आय एम सॉरी. सो इट्स ऑल राईट. मलाच कळत नाहीये मी असं का, किती स्टुपिड वागले मी. पनिश मी इफ यू वॉन्ट. इट्स ओके सायली. वाव, तुझ्या तोंडून सायली ऐकायला कसलं सॉलिड वाटतंय. राहू दे सर, मी नंतर येते. नाही नाही नाही, या ना तुम्ही प्लीज. मिसेस शिवदे, अहो खरंच या श्री. मी निघू प्लीज. प्लीज. And thank you so much for everything. सर, फाइल्स वर सह्या पाहिजे. हां. सया. हां. मिसेस शिवदे, काय झालंय तुम्हाला? हा, नाही सर, मी उद्या थोडं उशिरा आलं तर चालेल? हे काम आहे सर. बरं, हरकत नाही. थँक्यू सर. ठीक आहे. मी काय म्हणते, लग्नाच्या आधी बाबांचं ऑपरेशन झालेलं बरं. नाही नाही, अहो विश्वासाचा प्रश्न नाहीये. हो, विश्वास तुमच्यावर नाही ठेवणार तर आणखी कोणावर. नाही, जान्हवी जरा अपसेट वाटली.
तिला वाटत होतं लग्नात तिच्या बाबाने चालतं फिरतं राहावं आणि म्हणून तिनेच मला हे तुम्हाला असं सांगायला सांगितलं. हो, पोरीचा खूप जीव आहे हो बाबांवर. तिला वाटतं लग्नात आपले बाबा चालते फिरते राहावे. आता सगळं कसं जुळून आलंय ना, तेव्हा तिचं मन नाराज करण्यापेक्षा तुमच्या कानावर घातलेलं बरं असं वाटतं. हो हो, आणि मी काय म्हणते, लग्नाची तारीख अगदी आपण जवळचीच ठरवू. आम्ही तयार आहोत, फक्त ऑपरेशनचं तेवढं बघा. हा, बरं बरं. आई अगं काय गरज होती असं बोलायची? किती चुकीचं वाटतं ग ते. वाटू दे वाटलं तर. उद्या लग्न झाल्यानंतर त्यांनी हात वर केले म्हणजे आयुष्यभर पांगुळ गाडा घेऊन फिरावं लागेल तुझ्या वडिलांना. आणि त्यांनीच तसं कबूल केलं होतं. मी त्यांना फक्त त्याची आठवण करून दिली. अहो, तुम्ही का जागे आहात अजून? झोपा ना आता. मला इतकंच म्हणायचंय, हे असं सांगायची काय गरज होती? तुला नाही वाटत तुझे वडील तुझ्या लग्नात चालते फिरते असावेत म्हणून? हो आई, मला वाटतंय, पण हे असं नाही. वाटतं ना, म्हणूनच तर बोलले मी. आई, ते खूप चुकीचं वाटतं. पुन्हा तेच. झोप आता गप्पपणे, मी बघून घेईन सगळं. काय ग, झोप येत नाहीये? लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीचं असंच होतं. आई, सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय मला. तू कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. अनिल रावांशी लग्न करण्याचा तो निर्णय घेतलायस ना, ती खूप मोठी मजल मारलीस तू. त्यामुळे सगळ्या काळज्या सोडून दे आता. महेशराव बाबांना घेऊन हाडांच्या डॉक्टरांकडे जाणार आहे. सगळ्या गोष्टी अगदी नीट पार पडतील बघ, देवाच्या कृपेने. अजून का जागत बसलायस? झोप नाही येते. डोक्याला तेल लावून देऊ? नको. मग दूध पितोस का? मोठी आई अगं आत्ताच प्यालो मी. आईनेच दिलं होतं. जास्त जागरण करू नकोस रे बाळा. डोंट वरी, मला झोप आली की झोपेन. जा, झोप शांतपणे. मी झोपते, पण तू लवकर झोपा. ही मुलगी माझ्या डोक्यातून जात का नाहीये? छोटी आहे? इतक्या रात्री कुठे? हळू बोल ना. कुठे गेली होतीस? तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? मी माझं काम करतोय इथे. हा, व्हेरी गुड. श्री, तू काम कर. हा, मन लावून काम करायचं, कामात लक्ष ठेव. चल. छोटी आई, कुठे गेली होतीस? मी ते हे आपलं मी विसरले. लक्षात राहत नाही ना माझ्या. बर, बाहेर जाताना कोणाला काही सांगितलं?
कुणाला सांगू नकोस. म्हणजे मी कुणाला सांगितलं नाहीये, तूही कुणाला सांगू नकोस. हं? का? का म्हणजे श्री, तू तुझ्या छोट्या आईचं नाही ऐकणार? छोटी आई काय झालंय? कुठे गेली होतीस? आईना काही सांगू नकोस प्लीज, नाहीतर कच्च फाडून खातील रे मला. श्री, मी पण माणूस आहे ना. ठीक आहे, नाही सांगणार मी. पण मला सांग ना, कुठे गेली होतीस? मी सांगेन ना श्री, मी सगळं सांगेन, पण वेळ आल्यावर. आठवणीने सगळं सांगेन. हं? मी जा, काम आहेत ना तुला खूप, तू काम कर. हं? आणि हे बघ, उगाच जागत नको राहूस. ते कामांच्या मध्ये. काय झालंय नक्की? असा अचानक यायचा का बंद झाला? आज जरा या गोष्टीचा पत्ता लावलाच पाहिजे. हा, श्री, तुझं सायली बरोबरचं भांडण मिटलं का रे? हो. तुम्हाला कसं कळलं? कळलं आम्हाला. आम्ही ना तुझ्या भोवती हेर ठेवलेत सगळीकडे. हो, आहे आमचा एक हेर. तो आम्हाला सगळी माहिती देतो बरं का, तुझं काय काय चाललंय ते. श्री, कसला विचार करतोस एवढा? कसला विचार करतोस एवढा? नाही, काय नाही. छोटी आई कुठे? अरे, तिचं डोकं दुखतंय म्हणून झोपलीये. महिन्यातनं एक दोनदा तरी तिचं डोकं दुखतच. का रे, काही काम होतं का तिच्याकडे? नाही, काय नाही, सहज विचारलं. इथे दिसली नाही मला म्हणून विचारलं. घरी कुणाला सांगू नकोस. म्हणजे मी कुणाला सांगितलं नाहीये, तूही कुणाला सांगू नकोस. श्री, कसला विचार करतोयस एवढा? श्री, कसला विचार करतोयस? मी निघतो. गाडीनच जाणार आहेस ना? हो, म्हणजे अजून कशाने जाणार मी? सध्या माझी गाडीच माझी सोबती ना, बाकी कोणी नाही. मी निघतो. बाय. अरे दूध, या मुलाचं ना काही कळतच नाही काय विचार करतोय. वा, ओके, येस. तुमच्या पाशी वाट पाहतोय मी. हो, मी फोन करतो. थँक्यू. या.